धनंजय मुंडेंवर नवीन आरोप करायचा हा भाजप आमदार सुरेश धस यांचा दिनक्रम झाला होता आणि सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर बोट ठेवत दमानिया, जरांगे, क्षीरसागर, सोनवणे, सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर आगपाखड करायची हे देखील नित्याचंच झालं होतं। मात्र आता ही सर्व मंडळी सुरेश धस यांच्यावरच हल्लाबोल करतायत। कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेली बैठक ती देखील एकदा नव्हे तर दोनदा एबीपी माझानं या गुप्त भेटीचा उलगडा केला आणि एकच खळबळ उडाली। सुरेश धस यांना कबुली देण्यावाचून पर्याय उरला नाही। पाहुयात सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या बैठकांची ही इनसाइड स्टोरी। धनो भाऊ, तुम्हाला राजकारण सुसायला लागले। तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ सरळ आरोपी आहात। फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नये। आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं? बिनभाड्याच्या खोलीत। आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना अंगावर शिंगावर घेणारे भाजप आमदार सुरेश धस। आकाचे आका, कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी। बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी? दुआ फार दिवस चालत नसती। आकाचा आका असं लेबल लावत धनंजय मुंडेंभोवती संशयाचं वलय निर्माण करणारे ही सुरेश धसच। मग को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन। धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी गाण्याची प्लेलिस्ट तयार केली ती देखील सुरेश धसांनीच। अजित दादा, क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, तेरा वादा क्या हुआ रे, तेरा वादा क्या हुआ रे। धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उठवणाऱ्या नेत्यांची आणि राजकीय वर्तुळाबाहेरील चेहऱ्यांची यादी मोठी आहे आणि या यादीत सर्वात टॉपवर होते सुरेश धस। मात्र यात सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। तुमच्यापैकी अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र आजवर सुरेश धस आणि धनंजय मुंडेंनी गुप्त ठेवलेल्या या भेटीचा महाराष्ट्राला उलगडा झाला तो एबीपी माझाच्या बातमीमुळे। एक मोठी अपडेट आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आघाडी उघडल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं। आकाचा आका म्हणत आरोपांची राळ उठवत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरी सांडण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांच्याही संघर्षामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। तो म्हणजे मुंडेंवर तुटून पडणारे सुरेश धस यांनी चक्क धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आहे अशी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। दररोज ज्यांच्यावर आरोपांची चिखलफेक करतात त्या धनंजय मुंडेंना भेटण्याचं आणि ती भेट गुप्त ठेवण्यामागचं कारण काय हे विचारण्यासाठी आम्ही थेट सुरेश धस यांनाच गाठलं। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे। त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। डोळ्याच्या ऑपरेशन नंतर धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीचे किती नेते त्यांच्या घरी गेले असतील हा संशोधनाचा विषय आहे। मात्र धनंजय मुंडेंप्रती अचानक सुरेश धस यांच्या मनात काळजीचा पाझर फुटला आणि त्यांची पावलं वळली ती धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या घरी।
बरं, ही झाली एका बैठकीची इनसाइड स्टोरी. धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एकदा नव्हे तर दोनदा भेटलेत. पुरावा हवाय? मग महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया ऐका. कारण एका भेटीचे ते फक्त साक्षीदारच नव्हे तर संयोजकही होते. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट मुंबईमध्ये झाली आणि ती बावनकुळेंनी घडून आणली अशा प्रकारचा अंजली दमानिया म्हणतात. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. 4.5 तास भेट होती. बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली. माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल. नाही, तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे. बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे भेट तुम्ही झाली. त्यांनाच बोला, मला विचारू नका. माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं. मी गेलतो. अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. सुरुवातीला धस यांनी या 4.5 तासांच्या भेटीचं खंडन केलं. मग मात्र त्यांना या भेटीचा तपशील देण्याशिवाय पर्याय उरला नाही. तर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या 2 बैठका झाल्याचं आता सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे. या बैठकीत नेमकं काय झालं? दोघांमधल्या वादावर पडदा पाडण्याचा निर्णय झालाय का? आणि तसं झालं असेल तर कोणत्या बाबींना केंद्रस्थानी ठेवून हा समेट झाला असेल? असे प्रश्न महाराष्ट्राला पडले. या प्रश्नांची उत्तरं, खरी उत्तरं महाराष्ट्राला मिळतील की नाही याची गॅरंटी आता तरी कोणीच देऊ शकत नाही. मात्र सुरेश धस यांच्या खांद्याला खांदा लावून सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना जाब विचारणारी मंडळी आता सुरेश धस यांना जाब विचारू लागली आहे. मराठा समाजाचं नवं नेतृत्व म्हणून सुरेश धसांना अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्या अनुषंगानं सुरेश धस यांचे स्पर्धक समजल्या जाणाऱ्या मनोज जरांगेंनी धस यांना गद्दाराची उपमा दिली आहे. मराठ्यांच्या लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली, तुम्ही विष पाजलं. जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंडेच्या विरोधात तिचा फायदा तुम्हाला झाला. आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय. ते बोलणं, ते हिसकेबाज बोलणं, ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं, ते हिसकेबाज झटकेबाज बोलणं, ते तसलं तमाशातले गाणे म्हण, पिक्चरातले गाणे म्हण, त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं निभार लागला गाड्यावर. पण काहीतरी आतून षडयंत्र शिजलंय असं वाटतं की बोलणाऱ्यांना दाबवा, हे करा, ते करा, आम्ही आहेत तुझ्या मागं. बहुतेक असं काही सांगितलं असेल. मग यांची झाली दिसती धावपळ सुरू. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून सुरेश धस यांच्या विरोधात सूर आळवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना देखील धस आणि मुंडे भेटीवरून टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालंय. 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडेंनी काय केलं? मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील, कारण ते 4.5 तास भेटलेत एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांच्या मोत्यांच्या माळा एकमेकांना घातले, मोठ्या माला झालं, संपलं सगळं. अंजली दमानियांनी देखील सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर आक्षेप घेतलाय. तर सुषमा अंधारेंनी भाजपचा अजेंडा काय असू शकतो याचे ठोकताळे बांधले. धस साहेबांनी जो सो कॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे, त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं एवढंच त्यांना करायचं होतं. ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे. त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय याने काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं. धस म्हणतात की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो
म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना. आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत, हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले. एकाच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असूनही महायुतीच्या प्रमुख पक्षाचे म्हणजेच भाजपचे आमदार असताना तसंच पक्षश्रेष्ठींनी वारंवार बजावल्यानंतरही सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर सुरू असलेली आरोपांची फायरिंग थांबवली नाही. त्यामुळे फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी धनंजय मुंडेंना भेटल्याचा दावा सुरेश धस करत असले तरी तो सहजासहजी पडण्यासारखा नक्कीच नाही. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.